मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा पार्ट सुरू केला होता. आता आपण तेच पुढे कंटिन्यू करणार आहोत. इथे आपल्याला पुन्हा एकदा अकाउंटची नावं दिलेली आहेत आणि आपल्याला डिसाईड करायचं आहे की तो पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. आता पहिला आहे मोटर कार अकाउंट. मोटर कार बिझनेसच्या मालकीचा आहे, तर तो कुठल्या टाईपचा अकाउंट? तर बेसिकली मोटर कार हे पर्सन आहे का? तर तो नॅचरल पर्सन नाही. मोटर कार ही कंपनी, ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट आहे का? तर तसं पण काही नाही आहे. आणि मोटर कार काही रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे, कारण रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आउटस्टँडिंग प्रीपेड एक्सपेन्स किंवा इन्कम येतात. मग मोटर कार काय आहे? तर तुमची प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे. आता प्रॉपर्टी किंवा ॲसेट म्हणजे काय की ज्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यातनं आपल्याला रिटर्न्स मिळत राहतात. आहे लाँग टर्मसाठी आपण घेतो का ज्यातनं आपल्याला रिटर्न्स मिळतात, त्या सगळ्या काय झाल्या? तुमच्या ॲसेट झाल्या. मग आता एक्सपेंडिचरमध्ये पण आपण खर्च करत असतो आणि ॲसेट परचेस करताना पण आपण खर्च करत असतो. पण मग फरक काय असतो? तर ॲसेटच्या बाबतीत तुम्ही जी पैसे तिथे खर्च करत आहात किंवा तुम्ही जे पैसे एक्सपेंड करत आहात तिथे, त्यातनं तुम्हाला काहीतरी लाँग टर्मला रिटर्न्स मिळणार आहेत, ती तुमची ॲसेट असते. मग आता मोटर कार परचेस केली समजा बिझनेससाठी, तर तुम्ही मोटर कार 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुम्ही वापरणार आहात. त्यामुळे यासाठी केलेला खर्च म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी क्रिएट केली. कुठलीही प्रॉपर्टी ही आपली काय झाली? ॲसेट झाली. त्यामुळे ॲसेटचा अकाउंट कोणता असतो? रिअल अकाउंट, बरोबर आहे. कुठलीही ॲसेट किंवा प्रॉपर्टी असेल तर झालं रिअल अकाउंट. प्लांट अँड मशिनरी, तुमचा बिझनेस आहे, तुमचा एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, त्यासाठी तुम्ही प्लांट मोठा सेटअप केला आहे आणि तिथे काही मशिनरी आणल्या. आता प्लांट आणि मशिनरी ही तुमची काय झाली? पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट झाली, तुमची काय झाली? ॲसेट झाली, ॲसेट क्रिएट झाली. तर तो कुठला अकाउंट झाला? तुमचा रिअल. त्याच्या पुढचा पार्ट आहे गुड्स, बरोबर आहे. तर गुड्स म्हणजे काय? तर तुमच्याकडे असलेलं जो काही गुड्सचा स्टॉक आहे, बरोबर आहे, ही तुमची एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्ही ते गुड्स परचेस केलेले किंवा गुड्स मॅन्युफॅक्चर करून ते ठेवलेले आणि ते नंतर तुम्ही सेल करणार आहे, त्याच्यातून इन्कम मिळणार आहे. त्यामुळे गुड्स हा सुद्धा रिअल अकाउंट असतो, जी तुमची ॲसेट झाली. हां, गुड्स तुमचं ॲसेट आहे. लँड अकाउंट, तुमच्या मालकीची जमीन आहे, तुमची ती प्रॉपर्टी आहे, ती ॲसेट झाली, रिअल अकाउंट. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट, तुमची काय प्रॉपर्टी आहे, तो पण रिअल अकाउंट झाला. त्यानंतर गुडविल, तर गुडविल, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क. गुडविल, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क हे चारीचे चारी जे आहेत हे सगळ्या आपल्या ॲसेट असतात, त्याला रिअल अकाउंट आहेत. त्यामुळे या सगळ्या ॲसेट्सला ना इनटँजिबल ॲसेट म्हणतात. या सगळ्याला काय म्हणतात? इनटँजिबल ॲसेट म्हणतात. ओके, तर हा जो काही इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय पार्ट आहे तो आपण नंतर एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्हाला मी आता इथं थोडक्यात सांगतो की मोटर कार, प्लांट अँड मशिनरी, गुड्स, लँड, बिल्डिंग हे सगळं आपण बघू शकतो. वी कॅन सी दॅट ऑर वी कॅन टच दॅट, बरोबर आहे. पण ह्या अशा ॲसेट्स आहेत की ज्याला आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, पण तरी देखील त्याला मनी व्हॅल्यू असतं, त्याला काहीतरी एक व्हॅल्यू आहे, त्याला म्हणतात इनटँजिबल ॲसेट. आणि ह्या आपल्या ॲसेट असल्यामुळं हे सगळे रिअल अकाउंट आहे. ह्याचा जो बाकीचा पार्ट आहे तो आपण पुढे डिस्कस करणार आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे तुमचा डेटर्स. हे थोडंसं मी इथे जोडून घेतो कारण आपल्याला दोन्ही बघायचं म्हणून. डेटर्स आणि क्रेडिटर्स असा पार्ट आहे इथे, बरोबर आहे. तर आपल्याला डेटर म्हणजे काय? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. डेटर म्हणजे ज्या पर्सनकडनं आपल्याला म्हणजे बिझनेसला पैसे रिसिवेबल आहेत ते सगळे कोण झाले? डेटर्स झाले. मग ज्यांच्याकडनं पैसे येणं आहे ती आपली काय झाली? ॲसेट झाली. त्यामुळे ॲसेट जरी असली, बरोबर आहे, तरी देखील इथे डेटर्स हा पर्सनल अकाउंट आहे. डेटर्स हा पर्सनल अकाउंट आहे. तसंच क्रेडिटर्स म्हणजे काय? की ज्यांना आपल्याला अमाऊंट पेएबल आहे ते सगळे आपले क्रेडिटर्स झाले. हे सुद्धा काय? तुमचे पर्सनल अकाउंट आहे. येते लक्षात? आता पुढचा मुद्दा, स्टॉक ऑफ स्टेशनरी अकाउंट. समजा तुमचं एक स्टेशनरीचं दुकान आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही 2-3 लाख रुपयांची स्टेशनरीचा स्टॉक आहे आणि मग त्यातनं जसं तुमच्याकडे कस्टमर येतील, जशी ऑर्डर येईल तसं तुम्ही स्टेशनरी काय करताय? सेल करताय आणि त्याच्यातनं तुम्हाला इन्कम मिळतं. पण स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे काय झालं की थोडक्यात स्टेशनरी हे तुमचे गुड्स झाले, कारण तुम्ही त्या स्टेशनरीचा बिझनेस करताय आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्ही बिझनेस करता त्यालाच आपण काय म्हणतो? गुड्स. मग स्टॉक ऑफ स्टेशनरी हे तुमचे एक प्रकारे गुड्स झाले, ही तुमची ॲसेट झाली. त्यामुळे तो तुमचा कुठला अकाउंट झाला? रिअल अकाउंट झाला. समजतं?
आता ह्याच्या पुढचं मी दिलं फक्त स्टेशनरी अकाउंट, हे तुम्हाला मुद्दाम तिथं दिलं आहे कन्फ्युजन करायला. नुसतं स्टेशनरी जेव्हा म्हणतो ना तेव्हा ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही काहीतरी स्टेशनरी परचेस केली, पेन घेतलं, पेन्सिल घेतलं, काही नोटबुक्स घेतल्या किंवा इतर काहीतरी साहित्य घेतलं. मग असं एक नॉमिनल अमाऊंटचं काहीतरी साहित्य घेतलं, किरकोळ अमाऊंटचं साहित्य घेतलं, तर तो बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे, बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे म्हणून तो नॉमिनल अकाउंट. हे लक्षात ठेवा. स्टॉक ऑफ स्टेशनरी बिझनेसचे गुड्स आहे, ॲसेट आहे म्हणून रिअल अकाउंट. स्टेशनरी हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे म्हणून नॉमिनल अकाउंट. आता सॅलरी, आपण कोण आहोत या सगळ्याचा विचार करताना आपण आपल्या बिझनेसच्या बुक्समध्ये विचार करतो आहे, म्हणजे आपण बिझनेसमॅन आहे, आपण ओनर आहे, तर आपण कोणाला तरी सॅलरी देतो आहे, तर तो बिझनेसचा काय झाला, एक्सपेन्स झाला. मग बिझनेसचा एक्सपेन्स म्हणजे कुठला अकाउंट आला, नॉमिनल, बरोबर. रेंट, आपण रेंट पेड केला तरी एक्सपेन्स नॉमिनल अकाउंट. रेंटच्या बाबतीत असं पण असू शकतं की आपण आपली प्रॉपर्टी कोणाला तरी लेट आउट केली आहे, बरोबर आहे, आणि त्यांनी आपल्याला रेंट दिला, तर रेंट मिळाला, समजा असं पण धरूयात की हा रेंट मिळालेला आहे, तरी रेंट मिळाला म्हणजे काय झालं, आपलं इन्कम का एक्सपेन्स, इन्कम झालं. मग इन्कम आपला गेन किंवा इन्कम आहे तर नॉमिनल अकाउंट आहे. कमिशन, आपण समजा कमिशन पेड केलं तर एक्सपेन्स, आपल्याला कमिशन मिळालं तर इन्कम. मग एक्सपेन्स असू देत किंवा इन्कम असू देत, कुठला अकाउंट असतो आपला, नॉमिनल. आता डिस्काउंट, बरोबर आहे, तर डिस्काउंट म्हणजे काय, आपण कोणाला तरी डिस्काउंट दिला, आपण कोणाला तरी डिस्काउंट दिला तर त्याला म्हणतात डिस्काउंट अलाउड. आणि आपण कोणाकडनं तरी डिस्काउंट घेतला तर त्याला म्हणतात डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट अलाउड म्हणजे काय, तर एखाद्याने आपल्याला पैसे देताना समजा 10,000 रुपये द्यायचे आणि आपण त्याला म्हणलं ठीक आहे 10,000 नको देऊ, 9,950 दे, म्हणजे 50 रुपये आपण त्याला डिस्काउंट दिला, तो आपला एक्सपेन्स आहे, बरोबर आहे, कारण तेवढे पैसे आपण कमी घेतले. मग तो आपला काय होणार, नॉमिनल अकाउंट एक्सपेन्स म्हणून. आणि आपण कोणाला तरी पैसे देताना त्या माणसाने आपल्याला डिस्काउंट दिलं, म्हणजे 5,000 रुपयांच्या ऐवजी आपण त्याला 4,990 रुपये दिले, 10 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला, डिस्काउंट रिसिव्ड झाला, तर तो आपला गेन आहे, प्रॉफिट आहे, त्यामुळे तो सुद्धा नॉमिनल अकाउंट. म्हणजे दोन्ही केसमध्ये हा काय झाला, नॉमिनल अकाउंट. आता हे पुढचं आपण बघूया. यामध्ये काय तर प्रिंटिंग अकाउंट, ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट, ऑडिट फीज अकाउंट. प्रिंटिंग अकाउंट तो काही पर्सन तर दिसत नाही आहे, ती आपली ॲसेट पण नाही आहे. प्रिंटिंग म्हणजे काय, तुम्ही काहीतरी प्रिंटआउट काढल्या, कलर प्रिंटआउट किंवा अशा काही प्रिंटआउट काढल्या, बिझनेसचा एक्सपेंडिचर झाला, नॉमिनल अकाउंट. ॲडव्हर्टिजमेंट, तुम्ही बिझनेसची ॲडव्हर्टिजमेंट केली तो तुमचा एक्सपेन्स झाला. ऑडिट फीज, ऑडिट फीज म्हणजे तुम्हीच केलेलं अकाउंटिंग रेकॉर्ड सगळं प्रॉपर आहे की नाही हे CA आपलं चेक करतं आणि त्याचा ऑडिट तयार करतात. मग त्याच्या संदर्भातले जे ऑडिट फीज आपण त्यांना पेड केली, जे चार्जेस पेड केले, तो पण बिझनेसचं एक्सपेंडिचर झालं. तिन्ही तुमचे एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे सगळे काय झाले तुमचे नॉमिनल अकाउंट. येतं लक्षामध्ये. आता आपण हे बघूयात. रॉयल्टी, रॉयल्टी म्हणजे काय तर तो बिझनेसचा एक्सपेंडिचर असतो. तुम्हाला मी थोडंसं समजून सांगतो. आता आपण जे टेक्स्टबुक यूज करतो आहे, बरोबर आहे, ते महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पब्लिकेशन आहे, त्यांनी पब्लिश केलेलं आणि ॲक्च्युली त्याचा ऑथर किंवा रायटर कोणीतरी वेगळा, बरोबर, आणि त्याच्यावर असा कॉपीराईट म्हणून एक शिक्का असतो. म्हणजे थोडक्यात ते जे काही लिखाण आहे ते कंपल्सरी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पब्लिकेशनसाठी वापरण्यात आलं पाहिजे. मग आता स्टेट बोर्ड जे काही पुस्तकं विकली जातात तर त्या विकण्यातून जे काही पैसे मिळतात आहे त्यातला काही पार्ट त्या रायटरला किंवा ऑथरला द्यायला पाहिजे, कारण त्यांचं लिखाण आहे. मग त्यांना जे काही पर कॉपी सोल्ड अमाऊंट दिली जाईल, प्रत्येक एका पुस्तकामागे एक ठराविक रक्कम दिली जाईल, ती म्हणजे काय झाली, रॉयल्टी. मग स्टेट बोर्डचा तो काय झाला तुमचा एक्सपेन्सेस झाला, रॉयल्टी एक्सपेन्स तो काय झाला त्यांचा नॉमिनल अकाउंट. आणि ज्या रायटरला किंवा ज्या ऑथरला ती रॉयल्टी मिळते पर कॉपी सोल्ड तो त्याचा इन्कम झाला. बोथ केसमध्ये म्हणजे एक्सपेन्स किंवा इन्कम म्हणलं तुमचा नॉमिनल अकाउंट झाला. आता पुढचा पार्ट आहे वेजेस. ओके, तर वेजेस म्हणजे काय असतात तर नॉर्मली त्याला म्हणतात डेली वेजेस. त्याला काय म्हणतो आपण, डेली वेजेस. म्हणजे सॅलरी आणि वेजेस याच्यामधला डिफरन्स मी आता इथे तुम्हाला सांगतो.
सॅलरी म्हणजे काय असतं की एखादा माणूस एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो आहे, कंपनीमध्ये काम करतो आहे, फर्ममध्ये काम करतो आहे, तिथे त्यांनी महिनाभर पगार केल्यानंतर त्याला जो पगार मिळतो ॲट द एंड ऑफ द मंथ ती त्याची सॅलरी असते, बरोबर आहे. आणि वेजेस म्हणजे काय, तर आपण बघतो की कन्स्ट्रक्शन वर्क वगैरे सुरू असेल किंवा छोटी मोठी अशी जी शारीरिक मेहनतीची कामं असतात, तिथे त्यांनी रोजचं काम केलं की त्यांना रोजचा पगार मिळतो, बरोबर आहे. म्हणजे रोजचा पगार कॅल्क्युलेट होतो आणि आठवड्याच्या शेवटी त्यांना मिळतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की डेली त्यांना वेजेस मिळतात 700 रुपये 800 रुपये पर डे असं ठरलेलं असतं. म्हणजे तुम्हाला की जी काही शारीरिक मेहनतीची कामं आहेत डेली बेसिसवर जे कॅल्क्युलेशन असतं त्याला वेजेस म्हणतात आणि मंथ एंडला मंथ झाल्यानंतर जे काही मिळतं त्याला काय म्हणतात, सॅलरी म्हणतात. मग आपण कोणाला तरी डेली वेजेस पेड करतो आहे, तो आपला एक्सपेन्स झाला, तो झाला तुमचा नॉमिनल अकाउंट. फ्रेट, ऑक्ट्राय. आता फ्रेट आणि ऑक्ट्राय म्हणजे आपण काय म्हणू शकतो की अगदी साध्या मराठी भाषेत म्हणलं तर जकात आपण पेड करतो, बरोबर आहे. लोकल टॅक्स आपण पेड करतो. तर हा सुद्धा काय झाला, आपला एक्सपेंडिचर झाला, तो नॉमिनल अकाउंट. इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी, हे तुम्हाला ऐकून माहिती असेल की आपण काही गुड्स जर इम्पोर्ट केले तर त्याच्यावर जी टॅक्स लागतो तो इम्पोर्ट, आणि एक्सपोर्ट म्हणजे आपण जर काही गुड्स बाहेरच्या देशात पाठवले त्याच्यावर काहीतरी टॅक्स लागतो, काही चार्जेस लागतात. तो इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी आपल्याला भरावं लागतं, म्हणजे आपला एक्सपेंडिचर झाला, अगेन तो नॉमिनल अकाउंट. ट्रॅव्हलिंग और कन्व्हेन्स, आता आपला ट्रॅव्हलिंगचा काही खर्च आहे, ट्रॅव्हलिंगलाच ऑप्शनल जो वर्ड आहे तो आहे कन्व्हेन्स. हा मग शब्द लक्षात ठेवा. मग हा आपला खर्च झाला, हा पण नॉमिनल अकाउंट. आता पुढचा पार्ट आहे कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड. कॅरेज म्हणजे गाडी भाडं, अगदी मराठीत सांगायचं तर कॅरेज म्हणजे गाडी भाडं. दोन आहेत, कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड. ओके, तर कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, तर तुम्ही रॉ मटेरियल आणताना जो काही खर्च झाला आहे तुमचा ट्रान्सपोर्टचा, त्याला नॉर्मली कॅरेज इनवर्ड म्हणतात. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय की तुमचे गुड्स तयार झाले आणि तुम्ही ते मार्केटमध्ये सेल करायला देत आहात, तर त्यासाठीचा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो आहे कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड आउटवर्ड, गुड्स आणतानाचा खर्च कॅरेज इनवर्ड, जातानाचा खर्च कॅरेज आउटवर्ड, दोन्ही पण एक्सपेन्सेस आहेत. त्यामुळे तो पार्ट काय झाला तुमचा, नॉमिनल अकाउंट झाला. ठीक आहे, इथपर्यंत आपण साधारणतः डिस्कस केलं की कुठले अकाउंट जे आहेत त्याचं टाईप काय. अजून आपण काही टाईप्स ऑफ अकाउंट जे आहेत ते डिस्कस करणार आहेत, मात्र ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. आत्ताचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघताना जर काही डाऊट्स आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, किंवा तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअप केला तर मी त्याला नक्की रिप्लाय करेन. या व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या प्लॅटफॉर्मवर जाल. तिथे हा पूर्ण कोर्स तुम्हाला एकदम नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की एनरोल करा. बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.